गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. तर आजचा माझा जो एक्सपिरियन्स आला, जे आमच्या सेंटरला मॉर्निंग मध्ये जे येतात, आणि मला असं वाटत होतं कालपासून की सर्वांनाच सर्वांचे गेस्ट मिळतील, सर्वांचं चांगलं होणार आहे. आणि तुम्ही टिकाल तर पिकाल, जे नेहमी आम्हाला सांगितलं त्या ट्रेनिंग मध्ये. तर ते आज सकाळी माझ्यासोबत झालं. 9 वर्षापासून माझे जे गेस्ट आहे सोबत माझ्या, फक्त आणि फक्त ते खाण्यासाठी येत होते. वेट लॉस झाला नाही झाला त्यांना काही प्रॉब्लेम नाही. परंतु त्यांनी एक इव्हेंट आजपर्यंत, बघा मॅजिक असं आहे की त्यांनी आजपर्यंत एकही इव्हेंट अटेंड केला नाही फिजिकल, न ऑनलाईन. परंतु त्यांना 2 गेस्ट त्यांनी पाठवले, आणि 2 गेस्ट पाठवल्यानंतर त्यांचं ट्रायल बुक झालं. अं, त्याच्यासाठी मी खूप एकदम खूप आज आनंदी होतो. म्हणजे बघा, कोणता व्यक्ती कधी काय करेल सांगता येत नाही. तर 9 वर्षानंतर ते दोघं आले, पती पत्नी, त्यांनी स्टार्ट केला ट्रायल प्रोग्राम. आणि माझ्याबद्दल तर मी खुश असतोच नेहमी, परंतु मी त्यांच्या खुशीमध्ये एवढा आज आनंद झाला ना. बघा, म्हटलं हे म्हणजे सत्य झालेलं आहे. तर त्याकरता धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. म्यूट असाल तुम्ही. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. व्हेरी गुड इव्हनिंग. सर, आम्ही यवतमाळहून स्टोन आणले होते. तर आम्ही कालपासून त्याला शुद्ध करण्यासाठी पाण्यामध्ये ठेवला होता, आणि मीठ पण टाकलं होतं त्याच्यामध्ये. ते शुद्ध झाला. तर आज आम्ही दुपारून ते हातात घेतला, आणि आज गावात जाऊ म्हटलं. आज आपल्याला 10 ते 12 आज इन्व्हिटेशन द्यायचेच. तर आम्ही इन्व्हिटेशन दिले, पण तर संध्याकाळीच 4 जण आले घरी. त्यांचं आम्ही पॅरामीटर वगैरे काढला. तर याचा अनुभव सर मला याच्या अगोदर पण आहे, की जे आपण मनात विचार केला, किंवा ज्याच्याबद्दल आपण विचार करतो की हे आपल्याला भेटायला पाहिजे, हे मला व्हायलाच पाहिजे, मी इकडे जाणारच, म्हणजे जाणारच, हे आपलं पूर्णच होते सर. पण हे स्टोन घेतला तेव्हापासून, म्हणजे आता याचा बी अनुभव आहे मला मागचा, आणि आज मी याचा अनुभव घेतला सर. ते तुम्हाला माहित आहे काही पॉझिटिव्ह, आणि मी सांगू इच्छितो की हे पोलीस डिपार्टमेंट मधून उपनिरीक्षक म्हणून काय रिटायर झालेले आहे. आणि का बरं त्यांनी बी लोकांना मदत करायला पाहिजे? कारण की काय, पहिले तर त्यांचे चॅलेंजेस होते. महत्वाचं म्हणजे त्यांचे वडील 91 वर्षाचे आहेत, ते पण रिटायर्ड आहे, ते पोलीस डिपार्टमेंट मधून आहे. म्हणजे काय, असं चांगलं कुटुंब, म्हणजे काय, त्यांच्या वडिलांनी पण म्हणजे काय 3 ते 4 अटॅक येऊन गेले, पण आता आम्ही टार्गेट दिलं आहे त्यांना 100 वर्ष जगायचं आहे. कारण की काय, अपेक्षा किंवा आशा ठेवण्यासाठी माझ्या वडिलाचा रिझल्ट आहेच. मी अधूनमधून सांगत असतो त्यांना. तर एक बघा, आपण जर समजा दुसऱ्याला एक होप दिली का नाही आपण जगू शकतो, तर नक्कीच ते पण 100च्या वर जातील, आणि ते पण कॉलवर तिथे असतील है ना. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे आपल्याला अधूनमधून जे आहे लक्षात ठेवायच्या आहे. तर चला, इकडे आणखीन जया मॅडम दिसत आहे. हा, चला आता एक आपण घेऊ, आणि नंतर मग. गुड इव्हनिंग सर. व्हेरी गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. धन्यवाद 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 सर. आज आमचा असा अनुभव आहे, आम्ही आज आमच्या एका स्टुडंटला फ्युल देण्यासाठी गेलो होतो देवळीला. आणि तिथे त्यांना जो वेळ सांगितला त्यावेळेस ते बरोबर हजर झाले, त्यांना फ्युल पण दिलं. पण आम्ही घरून असा विचार करून गेलो होतो की आज आपण कमीत कमी 5 लोकांना इन्व्हिटेशन करायचं. आणि आम्ही तिथे गेल्याच्या नंतर त्यांना फ्युल दिल्याच्या नंतर तिथे इन्व्हिटेशन केलं, आणि तिथे आम्हाला 7-8 नंबर मिळाले. आणि आता घरी पोहोचल्याच्या नंतर जस्ट आम्हाला त्यांचे कॉल पण आले, 1-2 लोकांचे. तर एवढं छान मॅजिकल वाटलं आम्हाला याच्यामुळं. त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो थँक्यू सर, मला पण बोलायचं आहे सर. धन्यवाद सर, मला बोलण्याचा चान्स दिला. मला आज म्हणजे कसं, माझाही कॉल संपल्यानंतर वर्षा मॅमचा मला कॉल आला. वर्षा मॅम कडनं खूप काही शिकायला मिळालं, आणि श्रद्धा मॅम कडनं आम्हाला दोघांना पण स्टोन मिळाले. तो पण आज 2 दिवसामधला आमचा दोघांचा पण एक्सपिरियन्स खूप छान आहे सर आमचा.
धन्यवाद धन्यवाद सर, मला बोलण्याचा चान्स दिल्याबद्दल तुम्ही. सरांचं बॅकग्राऊंड काय आहे? सर रिटायरमेंट झाले सर. म्हणजे काय रिटायर, आणि आपण पहा कधी कधी काय होते की रिटायर झाल्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं की आयुष्य संपलं. खऱ्या आयुष्याची सुरुवात आता इथून आपली झाली आहे ना. आणि आपण म्हणतो ना सेकंड इनिंग, तर बऱ्याच लोकांचं जे आहे, बरेच लोक जे आहे आपण पाहतो रिटायरमेंट झाल्यानंतर घरी आल्यानंतर कधी कधी त्यांना अटॅक येत जातो ना. म्हणून आता खरा जो आपल्याला आनंद आहे तो आता याच्यानंतर घ्यायचा आहे. आणि आपलं न्यूट्रिशन जर आपल्या सोबत असलं तर आपण म्हणजे काय इथून 100 वर्ष जगण्यासाठी आपण इथून म्हणजे काय प्रयत्न करू शकतो. तर चला, इकडे शीला मॅडम दिसत आहे. गुड इव्हनिंग सर, गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. Very good. धन्यवाद धन्यवाद. सर 2 दिवसापासून मला लूज मोशन होते सर, पण आपल्या कम्युनिटीला जोडल्यानंतर म्हणजे जो विकनेसपणा येतो, आज जर मी ते घेतलं नसतं तर मला ऍडमिट व्हावं लागलं असतं. पण त्याचा एवढा चांगला रिझल्ट आला. आणि विशेष म्हणजे मी दिवसभर काम करून पण म्हणजे असा गळावटपणा नाही, काही नाही. आणि असं मला वाटलं नाही की मला म्हणजे लूज मोशन आहे. तर मी खरंच आभारी आहे सर. आणि आज मला 2 व्यक्ती मिळाले. मी त्यांना घरी आणलं. त्यांना पॅरालायसिस झालेला होता आणि त्यांना बरोबर बोलता येत नव्हतं. तर हे माझी आज त्यांना लिंक दिली, ते आले कॉलवर आणि कॉल अटेंड केला. त्याबद्दल मी धन्यवाद 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 मानते सर त्यांचे. निश्चितच आहे की प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे काय त्याच्या चेहऱ्यावर कसं आपल्याला हास्य आणता येईल हे आपलं मिशन आहे. आणि तुमचे जे अनुभव आहे, जे काय अनुभव जे आहे, तर पहिले कसं आहे निगेटिव्हिटी हे ते राहत नाही. आणि आपल्याकडे आता जादू म्हणजे काय जादूचा जो स्टोन आलेला आहे तो आपल्यामध्ये जादू घडवणार आहे. आणि प्रत्येकासोबत काही ना काही जादू होत आहे. जसं जादू सरने सांगितलं की आधी तर आपल्याला वाटत होतं, पण आता काय एक माध्यम आहे. जसं आपण पाहतो मंदिरात का बरं जातो, मंदिरात आपण एक कॉन्फिडन्स घेण्यासाठी जातो किंवा एक पॉझिटिव्ह एनर्जी घेण्यासाठी जातो. पण आता तोच जर आपल्याकडे असेल तर म्हणजे प्रत्येक आपण ज्यावेळेस बाहेर निघू तर त्यावेळेस आपल्याला एक कॉन्फिडन्स नाही की नाही माझं काम पूर्ण होणार आहे. कधी कधी आपण काय करतो, एखाद्याच्या मनामध्ये आपण राहतो का आपण जाणार पण आपल्याला भेटणार नाही, आणि तो खरंच भेटत नाही. म्हणजे काय आधीच आपल्याला म्हणजे आपण त्याला काही निगेटिव्ह जे आहे इकडनं जे काही तरंग असतात ते त्याला पोहोचून जाते. तो 5-10 मिनिटात आपलं काहीतरी चुकामुक होते. तर इथं जे आहे आता ह्या जादूचा स्टोन जो आहे तो आपल्यामध्ये जादू घडवणार आहे आणि खूप साऱ्या लोकांसोबत जादू घडवत आहे. तर अशीच जादू जी आहे प्रत्येकामध्ये घडणार आहे. आणि आज तर दुसरा तिसरा दिवस, जे काय तिसरा चौथा दिवस आहे, येणाऱ्या काळामध्ये खूप साऱ्या गोष्टी होणार आहेत. जसं आमचा तिकडे 17वा-18वा दिवस सुरू आहे, तर तिकडे आम्ही आणखीन एन्जॉय करतोय सकाळच्या कॉलला. परंतु तुम्हाला प्रॉपरली इकडूनच जायचं आहे हळूहळू. आणि हे हळूहळू जात असताना डेव्हलप पण होतोय आपण, आणि हळूहळू जे आहे समोर पण जात आहे. तर इथे आपण बऱ्याच लोकांचे रिझल्ट घेतले. तर जाऊ आपण वंदना मॅडमकडे. तर ओव्हर टू यू वंदना मॅडम. गुड मॉर्निंग सर्वांना. गुड मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. आणि सर्वांची खूप जास्त आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आणि तुमचा हा जो इतका भरभरून जो प्रतिसाद मिळतोय त्याच्यामुळे अजूनच छान वाटतं आणि दररोजचं सेशन अजून काही नवीन देऊ असं होऊन जातं. तर खूप सुंदर आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ह्या 28 दिवसाच्या आपल्या प्रवासासाठी. कारण हा जो प्रवास आहे हा खूप सुंदर आहे आणि हा आपल्याला थांबवायचा नाही आहे. हा आपल्याला निरंतर करायचा. आणि प्रवासामध्ये आपले जे म्हणतो ना, जेव्हा आपण प्रवास करत असतो आणि प्रवासामध्ये आपले जे सहकारी जे इतके उत्सुक असेल आणि आनंद घेणारे असेल तर प्रवास करायला पण खूप छान वाटतं. तर आज आपण जास्त वेळ न घेता लवकर सेशन सुरू करणार आहेत. कारण आज आपल्याला खूप काही सांगायचंय, नवीन-नवीन गोष्टी शिकायच्या आहे. कारण आजचा जो विषय आहे तो आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. फक्त एकच आहे, इथे व्हिडिओ जर कुणाची ऑफ असतील तर त्यांनी ह्या ग्रुपला निगेटिव्ह एनर्जी बिलकुल देण्याचा प्रयत्न करू नका. कारण कसं आहे माहिती आहे का, जेव्हा हे सेशन आपण घेतो तर हा पूर्ण आणि पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेला सेशन आहे. आणि आपण इथे कोणालाही अ, हे नाही करत की बाबा तुम्ही निगेटिव्ह एनर्जी देऊ नका. कारण ती निगेटिव्ह एनर्जी स्वतःसोबतच दुसऱ्यांनाही जाणार आहे. आणि व्हिडिओ ऑफ करण्याला जर पर्यायच नसेल, तर कालही आपण सांगितलं, की तुम्हाला YouTubeची लिंक हा सेशन जो आहे रेकॉर्ड होतोय ना, असाच्या असा तुम्हाला YouTubeला अपलोड करून दुसऱ्या दिवशी त्याची लिंक मिळेल. परंतु कृपा करून व्हिडिओ ऑफ नका ठेवू. मग तुम्ही कितीही म्हणजे हे असाल तरी काही हरकत नाही. परंतु मला असं वाटतं, कारण मी 101% देण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्यासाठी. आणि जर एक व्यक्तीची जरी निगेटिव्ह एनर्जी असेल इथे, तर ती बाकीच्यांना निगेटिव्हिटी देते.
सो प्लीज कृपया व्हिडिओ ऑन ठेवा. ओके, चालेल. तुम्ही छत दाखवलं तरी चालेल, फारच इमर्जन्सीमध्ये, पण व्हिडिओ ऑन ठेवा. ओके, चालेल. तर आजचा जो आपला जिव्हाळ्याचा विषय म्हटला तर आजचा आहे जादुई नातेसंबंध. बघा, या पृथ्वी तलावावरती आपण जिवंत आहात. लिहून घ्या, जादूचे नातेसंबंध, हॅपी रिलेशनशिप. ओके, कारण हे जे सर तुम्ही स्पॉटलाइट आहात हा, हिरवे सर. तर ठीक आहे. ओके ओके. तर बघा, याच्यामध्ये आपण ह्या जादुई रिलेशन मध्ये आपण काय शिकणार आहोत, की बघा आपण जेव्हा बघतो की अ, ह्या पृथ्वी तलावर एकही रिलेशन नसतं तर, एकही व्यक्ती नसती तर, फक्त आपण एकटंच असतो तर विचार करा. तुम्ही सुंदर असं छान ड्रॉइंग काढलंय किंवा तुम्ही सुंदर असं काहीतरी तयार केलंय, तुम्ही छान जेवण बनवलंय. तुम्ही ते कोणाला दाखवणार? तर बघा, आपण कुठलीही गोष्ट करतो तर आपल्याला कुणीतरी सहकारी लागत असतं आणि मनुष्य स्वतःसोबत एकटा कधीच राहू शकत नाही. म्हणजे तो एकटा जर स्वतःला एकटामध्ये तो इतका बोर होतोय म्हणजे तो कोणासोबत राहतोय? स्वतःसोबत, आणि तो स्वतःसोबत खूप जास्त बोर होतो. म्हणजे काय? आपल्याला एका परिवाराची गरज असते. आपल्याला एका कम्युनिटीची गरज असते, एका रिलेशनची गरज असते. म्हणजे नातेसंबंध आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त महत्त्वाचे असतात. तर आपण समजून घेऊया याच्यामध्ये, की नेमकं हे जादूचे रिलेशन काय काम करतात. बघा, आपण बघतो बऱ्याचदा, की अ, ह्या आपण जेव्हा बघतो, की एखाद्या व्यक्तीसोबत आपण वाद होतो किंवा एखाद्या व्यक्तीसोबत आपलं खूप जास्त पटतं. आपलं एखाद्या व्यक्तीवरती खूप जास्त प्रेम असतं, एखाद्या व्यक्तीवर आपली खूप जास्त मैत्री असते. तर हे कुठं असतं? जेव्हा कुठं ना कुठं तरी ते आपले आणि त्यांचे काहीतरी पूर्वजन्मीचे धागे जुळलेले असतात. बरोबर आहे? तर म्हणजे या पृथ्वी तलावावरती आपण जेव्हा आलो आहोत, तर काहीतरी रिलेशन घेऊन आलेले आहे. बरोबर आहे. जसं की आता आज आपण इथं बसलेलो आहोत. आपण तुम्ही आणि मी बोलत आहे. तर हे पण काहीतरी ब्रह्मांडाने निर्माण केलेलं एक सुंदर असं नातं आहे, की इथून मला काहीतरी शिकायला मिळणार आहे किंवा तुमच्याकडनं मला काहीतरी शिकायला मिळणार आहे. जसं की बघा, आपण एखाद्या जागेवरून दुसऱ्या जागेवर गेलो. आपण कुठं फिरायला गेलो आणि फिरायला गेल्यानंतर आपण आपल्यासोबत कोणीच नाहीये. तर आपल्याला फिरण्यामध्ये पण आनंद नाही वाटणार आणि म्हणजे आपल्या जीवनामध्ये आनंद, मजा हे काहीच राहणार नाही. तर इतकं जसं आपल्या रिलेशनला महत्त्व आहे. जसं की बघा, आपला अनेक लोकांच्या सोबत संपर्क येतो. अनुभवाच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करतात. अर्थ आणि जगण्याचं प्रयोजन निर्माण करतात. म्हणजे जगण्यासाठी आपल्याला एक निमित्त असतो. 1 मिनिट. हां, आपल्यासाठी एक निमित्त असतं. नातं म्हणजे, आणि जसं की बघा, आपण दुसऱ्या कशापेक्षाही नातेसंबंध तुमच्या जीवनावर अधिक परिणाम करतात. तर बघा, जर आपलं कोणासोबत जर भांडण झालं किंवा आपल्या जवळची व्यक्ती आपल्यासोबत बोलली नाही किंवा हसबँड वाईफमध्ये आपलं काहीतरी भांडण झालं, तर आपला दिवस कसा जातो? ते पण एक रिलेशन आहे. बरोबर आहे? मुलांना आपण चिडलो, मुलांवरती आपण राग-राग केला, तरी पण आपला दिवस खराब जातो. हसबँड असेल, वाईफ सोबत पटत नसेल, आई-वडील असेल, मुलगा असेल, म्हणजे काय झालं, हे सर्व रिलेशन जेव्हा आपल्यासोबत चांगले असतात, तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं. पण जेव्हा कुठेतरी बिघडतं, तेव्हा आपल्याला नैराश्य येतं. तर हे नैराश्य येण्यामागचं एकमेव कारण असतं, की खूप जास्त आपण अपेक्षा ठेवतो आणि त्या व्यक्तीबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करत नसतो. जसं की बघा, तुमचं तसे जादूने तुमचं आयुष्य बदलण्यासाठी लागणाऱ्या कृतज्ञतेपर्यंत पोहोचण्यासाठी नातेसंबंध हे सर्वात शक्तिशाली असं माध्यम आहे. आता जसं की आपण बघितलं असेल, पूर्वीच्या काळामध्ये शहाणपणातून आपण संशोधनामधून सुद्धा असं लक्षात आलेलं आहे, की आणि त्याच्यासोबत विज्ञानाने सुद्धा एक पुष्टी दिलेली आहे. ते असं की कृतज्ञतेचं आचरण करतात, त्यांचे नातेसंबंध जास्त जवळीकीचे आणि सलोख्याचे असतात. जे लोकं थँक म्हणतात, ग्रॅटिट्यूड फील करतात, आभारी आहे म्हणतात, त्यांच्या चेहऱ्यावर बघा, मी मागे एक शेअर केलं होतं. माझा मुलगा काय करतो, "मम्मी, हे शब्दामध्ये काय ताकद आहे काय माहीत नाही." जेव्हा आपण म्हणतो ना, तर तो समोरचा व्यक्ती आपोआप स्माईल करायला लागतो. आपल्यासोबत छान बोलतो. तर बघा, तुम्ही दुश्मन जरी असेल, त्याच्यासोबत त्याला जर आभारी आहे किंवा म्हटलं त्याच्या एखाद्या कृतीसाठी, तरी सुद्धा म्हणजे आपले रिलेशन, आपण म्हणतो वैमनस्य, वादविवाद, भांडण हे सर्व संपून जाईल या जगातलं. तर हे खूप महत्वाचं आहे. तर जसं की बघा, कुटुंबाशी किंवा आपल्या मित्राशी त्याची जास्त जवळीक असते आणि इतर लोकांचाही त्यांच्याबद्दल अनुकूल असं मत असतं.
म्हणजे कृतज्ञतेचं जेव्हा आपण आचरण करत असतो. मात्र आश्चर्याने गुंग करून टाकेल अशी आकडेवारी संशोधन मध्ये लक्षात आली आहे, की अशी की एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीबाबत केलेल्या विचार रूपातील किंवा शब्द रूपातील एका तक्रारी मागे त्या नातेसंबंधात भरभराट होण्याची, तो नातेसंबंध दृढ होण्याची 10 वरदानं असावी लागतात. म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीसोबत जर चांगलं रिलेशन ठेवायचं असेल किंवा चांगलं रिलेशन दृढ होण्यासाठी तर त्या व्यक्तीबद्दल 10 वरदान आपल्याकडे असणं गरजेचं असतं. 10 पैकी 2-3 वरदान जरी सुटलेले असेल तरी आपले रिलेशन, आपलं बॉन्डिंग तितकं स्ट्रॉंग नसतं. तर तुम्हाला आज शिकवायचं होतं म्हणूनच मी पण काही प्रॅक्टिकल करून बघत असते. तर जवळपास 18 वर्ष झाले आमच्या लग्नाला आणि मी पण तुपे सरांना, रमेशला विचारलं, की तुम्ही मला सांगा, माझ्यामध्ये 3 असे कोणते गुण आहे, की जे तुम्हाला आवडतात? बघा, आपण कधी विचारतच नाही किंवा समोरच्याचे कोणतेतरी 3 असे गुण आहेत, आपण त्यांना विचारतो का? नाही विचारत. आतापर्यंत नाही विचारले आपण पार्टनरला तर कधीच, मला तर नाही आठवत मी विचारले. तर ह्या सेशनमुळे तो एक बदल झाला. खूप छान वाटलं. म्हणजे मी एक एक शेअर करेल फक्त, बाकीचे असतात. तर त्यांनी एकच सांगितलं, जेव्हा मला खूप जास्त भूक लागते आणि मी असं म्हणतो ना, मला जेवायला पटकन बनव. तू असं विदिन काही मिनिटातच जेवण तयार करून, गरम-गरम जेवण तयार करते ना, मला ते खूप आवडतं. तर आणि दुसरं सांगितलं, "तू मला नेहमी सांगते ना, की आपलं मंथली बजेट तयार करा." आणि मंथली बजेट तयार केल्यामुळे आपलं खूप छान वाटतं मला महिन्याच्या शेवटी. कारण कुठेही सुटत नाही, हे द्यायचं, ते द्यायचं असं होत नाहीये. तर तू जे सांगते मंथली बजेट तयार करा आणि मी ते करतो, ते मला खूप छान वाटतं. तर म्हणजे अशा 1-2 गोष्टी त्यांनी म्हणजे सांगण्यासारख्या मला छान वाटलं. तर असं काही असतं आपल्या पार्टनरमध्ये आपल्या बघण्यासाठी, की आपल्याला काही गोष्टी आवडतात. तर हे आपण नक्की करून बघायला पाहिजे रिलेशन चांगलं ठेवण्यासाठी. आणि बघा एक डायलॉग सांगते. अ, "कोई प्यार करे तो तुमसे करे. तुम जैसे हो वैसे करे. तुम्हें बदल कर कोई प्यार करे तो प्यार नहीं सौदा करे. और साहिबा प्यार में सौदा नहीं होता." बरोबर आहे? कसली कोणत्या मूव्हीचा डायलॉग आहे तुम्ही समजून घ्या. बरोबर आहे? तर म्हणजे इतकं सुंदर आहे, की आपण व्यक्ती जे लोकं आहेत, आपण त्यांना जसं आहे तसं स्वीकारण्यासाठी तयार नाही. जसं की आपण बघितलं, की कंप्लेनिंग मोडमध्ये आपण जास्त जातो. आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये कंप्लेंट ह्या गोष्टी येतात. बरोबर आहे? तर आपल्याला आज ह्या गोष्टी बघायच्या आहे. म्हणजे काय? की समोरची व्यक्ती जशी आहे तसं स्वीकारायचं जर असेल, तर आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला त्या व्यक्तीतले काही गुण, काहीतरी गुण असतील, त्याचा आपल्याला आभार मानावं लागतील. त्याच्याबद्दल 10 वरदान आपल्याला विचार करावे लागतील. जसं की आपण पहिल्या दिवसापासून बघत आलो. दररोज आपल्याला मिळालेले 10 वरदान. तर आज आपल्याला छान कृती करायची आहे. आणि जेव्हा आपण कृतज्ञता व्यक्त करतो, तर कृतज्ञतेमुळे आपले नातेसंबंध असतात ना, ते दृढ होतात. जसं-जशी कोणत्याही नातेसंबंधाबाबत तुम्ही कृतज्ञता वाढवता, तशी-तशी जादू होऊन त्या नातेसंबंधातून तुम्हाला मोठ्या प्रमाणात आनंद आणि चांगल्या गोष्टी मिळत राहतात. जसं की बघा, कृतज्ञतेमुळे तुमच्या केवळ नातेसंबंधातच बदल होत नाही, तर ते आपल्याला म्हणजे तुम्हाला देखील बदलवते. म्हणजे नातेसंबंध समोरच्या सोबत आपले बदलतात, परंतु ते आपल्याला सुद्धा बदलवण्यासाठी मदत करतात. आता तुमचा स्वभाव कसाही असो, म्हणजे आपण कोणत्याही स्वभावाचे असो, रागीट असो, चिडकी असो, परंतु कृतज्ञतेमुळे तुमची सहनशीलता, समजूतदारपणा आणि दयाळूपणा इतका वाढतो, की तुम्हीच तुम्हाला ओळखू शकणार नाही. बघा, काही जणांना अनुभव पण येत आहे, की आभारी आहे म्हणत आहे, थँक यू म्हणत आहे, ग्रॅटिट्यूड फील करत आहे. तर इतका स्वतःमध्ये बदल यायला लागतो. म्हणजे आपल्यामधला जो असतो ना, इगो, इगो हा काय असतो? इगो कमी व्हायला लागतो, जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड, धन्यवाद फील करतो. पूर्वी कधीतरी नातेसंबंधाचा त्रास तुम्हाला जाणवला असेल. कोणत्यातरी नात्यामध्ये वैमनस्य आलं असेल, कुठेतरी आपल्याला दुखावलं गेलं असेल आपण. त्याविषयी आपल्याला संताप देखील आला असेल किंवा तुमच्या काही तक्रारी असतील, तर त्या नाहीशा होतील. या ग्रॅटिट्यूड, आभारी आहे या वाक्यामुळे. आणि कारण तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीविषयी खरोखर कृतज्ञता वाटते, तेव्हा तिच्यात काही बदल करावा असे तुम्हाला वाटत नाही. बरोबर आहे? कृतज्ञता जेव्हा व्यक्त करतो, जसं की मग आता आपण एखादी व्यक्ती आहे, समजा आपले हसबंड असेल, आपण जेव्हा त्यांच्याविषयी ग्रेटफुल असतो, धन्यवाद व्यक्त करत असतो, तर आपल्याला नाही वाटत जेव्हा आपण त्यांना धन्यवाद म्हणतो, आभारी आहे म्हणतो, तर आपल्याला वाटेल की त्यांच्यात बदल करावा. तर तुम्ही तिच्याबद्दल गुणाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात इतके गर्क असता, की तिच्याविषयी तुम्ही टीका करत नाही, तक्रार करत नाही किंवा दोषही देत नाही. खरं तर तिच्याविषयी तक्रार करावी असं तुम्हाला तिच्यात काही दिसतच नाही. बरोबर आहे? तर हे आपण बघत असतो जसं की काही एक नातं असतं जसं प्रेमात पडल्यानंतर.
बरोबर आहे की नाही? तर त्या व्यक्तीची चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी काही पण असो, आपल्याला ते छान वाटतं की नाही? म्हणजे असंच असतं ह्या रिलेशनमध्ये. कुठलंही रिलेशन असेल, तर तुम्हाला त्या रिलेशनच्या म्हणजे अगदी चांगल्या गोष्टी आठवायच्या. आपण जेव्हा प्रेमात पडल्यानंतर एकही निगेटिव्ह गोष्ट त्या व्यक्तीची बघत नाही. चुकीच्या गोष्टी पण आपल्याला बरोबर वाटायला लागतात. म्हणजेच काय, आपल्याला करायचं काय आहे, की समोरच्या व्यक्तीच्या चांगल्या गोष्टी आपल्याला आठवायच्या आहेत. आपल्या हृदयाला ज्या क्षणी आपल्या जवळील खजिन्याची जाणीव असते, हेच क्षण आपण खऱ्या अर्थाने जगतो आहोत, असं आपल्याला म्हणता येईल. शब्द हे खूप शक्तिशाली असतात. जसं की तुम्हाला सांगितलं, शब्दामध्ये खूप जास्त ताकद आहे. सॉरी आणि थँक यू हे जगातील सर्वात म्हणजे आपण हे शस्त्र म्हटलं जातं. बरोबर आहे? तर हे प्रभावी असं शस्त्र आहे किंवा एक म्हणजे आपण जहर या मोठ्या विषाचा नाश करणारं अमृत आहे. सॉरी आणि थँक यू. तर तुम्ही तुमच्या आयुष्याला जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल तक्रार करत असता, तर जेव्हा तक्रार करतो, तर तुम्ही त्या व्यक्तीला इजा नाही पोहोचत. सर्वात महत्त्वाचं ती इजा जर पोहोचत असते ती स्वतःला. म्हणजे तो त्रास जो असतो ना, तुम्ही स्वतःला करतात. जसं की बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शनचा नियम सांगतो, की जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीबद्दल विचार करता, बोलता, तेव्हा तो नियम तुम्हाला देखील लागू पडतो. जसं की तुम्ही गुरुत्वाकर्षणामध्ये शिकले असेल. एव्हरी ॲक्शन इज हॅव्हिंग इक्वल अँड अपोझिट रिएक्शन. म्हणजे प्रत्येक ॲक्शनला तितक्याच प्रभावी अपोझिट रिएक्शन असते. म्हणूनच जगातील थोर मनाच्या लोकांनी, गुरूंनी आपल्याला कृतज्ञ राहण्यासाठी सांगितलंय. कारण त्यांना माहीत होतं, की तुम्हाला जर आयुष्यात आणखी काही मिळावं असं जर वाटत असेल, तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कृतज्ञता आणावी लागेल किंवा तुमच्या आयुष्यात जादूनं वाढ व्हावी असं वाटत असेल, तर इतर व्यक्ती आहेत तशाच तुम्ही त्या स्वीकारायला पाहिजे. तुमच्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीने जर तुम्हाला सांगितलं, "तू जसा आहेस तसाच मी तुझ्यावर प्रेम करतो." तर तुम्हाला कसं वाटेल? छान वाटेल ना? किंवा आपल्याला एखादी व्यक्ती छान म्हणते, आपलं प्रत्येक काम त्या व्यक्तीला आवडतं, आपलं बोलणं आवडतं, तर आपल्याला किती छान वाटतं त्या व्यक्तीविषयी. तर असंच हे आहे. लोक जसे आहे, तसेच आपण जेव्हा स्वीकारतो, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं ही आज आपली जादूची वृत्ती आहे. आता सध्या जरी तुमचे संबंध, नाते चांगले असले, तरी त्या कृतीच्या आचरणामुळे ते जास्त चांगले होतील आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये कृतज्ञता वाटावी असं तुम्हाला काहीतरी सापडत गेलं, तर कृतज्ञता किती विलक्षण जादू करेल हे तुम्ही नक्कीच पाहाल. जसं की तुमचे नातेसंबंध तुम्ही विचार सुद्धा केले नसेल एवढे बळकट होतात, परिपूर्ण आणि तुम्हाला समृद्ध करणारे होतात. तुम्हाला कृतज्ञता वाटत असेल अशा अगदी तुमच्या जवळच्या 3 नातेसंबंधाची तुम्हाला निवड करायची आहे आजच्या दिवशी. म्हणजे जसं की बघा, अ, याच्यामध्ये तुम्ही तुमचा व्यावसायिक भागीदार असेल तो पण घेऊ शकता. तुमचे आई-वडील, तुमचा मुलगा किंवा तुमची बहीण त्यांची निवड कराल किंवा तुमच्या सगळ्यात जवळचा जो मित्र असेल त्याच्यासोबत तुम्हाला असं वाटतं की तुमचे रिलेशन खूप छान व्हावे. तुम्ही त्या व्यक्तीची सुद्धा निवड करू शकता. तुमची आजी असेल, तुमचे काका त्यांची देखील तुम्ही निवड करू शकता. तुमच्या महत्त्वाच्या वाटणाऱ्या 3 नात्यांची निवड आणि त्या प्रत्येक व्यक्तीचा फोटो किंवा छायाचित्र मोबाईलमध्ये असेल तरी चालतो. तो तुमच्याकडे असायला हवा. आणि ते एकट्याने ते त्या व्यक्तीचं एकट्याचं असलं तरी चालेल किंवा त्या व्यक्तीसोबत तुमचं असलं तरी चालेल. आणि म्हणजे दोघांचं एकत्र असेल तरी चालेल. म्हणजे तुम्हाला ज्या रिलेशनमध्ये इम्प्रूव्हमेंट करायची ते. एकदा का तुम्ही ह्या 3 व्यक्तींची निवड केली, लक्षात घ्या हां. 3 व्यक्ती निवडायच्या. तुम्हाला ज्यांच्यासोबत तुमचं रिलेशन खूप छान व्हावं असं वाटत असेल ते. नंतर प्रत्येक व्यक्तीचा फोटो तुमच्यासोबत पाहिजे. मोबाईलमध्ये असेल तरी चांगलं, परंतु तुमच्यासोबत पाहिजे. एकदा का त्या 3 व्यक्तीची निवड केली, मग तुम्ही शांत बसायचं, एका ठिकाणी बसायचं आणि त्या व्यक्तीच्या कोणत्या गोष्टीबाबत तुम्हाला अत्यंत कृतज्ञ वाटतं, याचा विचार करायचा. कारण इथे तुम्हाला स्वतः विचार एकटा वेळ लागणार आणि त्या व्यक्तीच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला सर्वात जास्त आवडतात, त्यांचे सगळ्यात चांगले गुण कोणते आहेत, तुम्हाला त्याच्या सहनशीलतेबद्दल, ऐकून घेण्याच्या क्षमतेबद्दल, त्यांची बुद्धिमत्ता, ताकद, चांगले निर्णय, शहाणपण, हसणं, विनोद समजण्याची कुवत, त्याचं स्मितहास्य, त्याचे डोळे, यांच्याबद्दल कृतज्ञता वाटू शकते. त्यांच्याबरोबर काही गोष्टी करताना तुम्हाला आनंद वाटतो, मज्जा वाटते, म्हणूनही तुम्हाला त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटते किंवा जी व्यक्ती वेळेला तुमच्या मदतीला धावून आली किंवा तिने तुमची काळजी घेतली, तुम्हाला आधार दिला, ही प्रत्येक गोष्ट जेव्हा तुम्हाला आठवते, तेव्हा त्यांच्याविषयी तुमच्या मनामध्ये कृतज्ञता दाटून येते. त्या व्यक्तीविषयी तुम्हाला कृतज्ञता का वाटते, यावर थोडा वेळ विचार केल्यानंतर त्यांचा फोटो तुमच्या समोर ठेवा. आधी विचार करा त्या व्यक्तीविषयी कृतज्ञता का वाटते, कोणते गुण आहे तुम्हाला ते आवडतात आणि मग त्या व्यक्तीचा फोटो
तुम्हाला समोर ठेवायचा. आणि समोर ठेवल्यानंतर पेन आणि वही घ्या आणि संगणकाजवळ बसा किंवा तुम्ही वही घेऊन बसू. व्यक्तीच्या कोणत्या 5 गोष्टीबद्दल तुम्हाला जास्त कृतज्ञता वाटते ते लिहायचं आणि ते आठवायच्या. 5 गोष्टी लिहिताना त्या फोटोकडे बघायचं आणि प्रत्येक वाक्याची सुरुवात आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे अशा जादूच्या शब्दांनी करायचे. त्यानंतर तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहायचं. उदाहरणार्थ बघा इथं एक उदाहरण दिलंय खूप सुंदर त्यांनी. आभारी आहे, मग मध्ये डॅश. तुम्हाला जर म्हणजे क्रायटेरिया पाहिजे असेल तर तुम्ही लिहू शकता. हां, घ्या. आभारी आहे, मध्ये त्या व्यक्तीचं नाव डॅश डॅश आणि कशाबद्दल कृतज्ञता, कशाबद्दल म्हणजे ते लिहायचं मध्ये आणि कृतज्ञता वाटले. उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं आहे बघा, आभारी आहे सागर, मला तू नेहमी हसवतोस त्याबद्दल. किंवा आभारी आहे आई, महाविद्यालयीन जीवन तू मला जीवनात तू मला आधार दिल्याबद्दल. म्हणजे जेव्हा तुम्ही ह्या तीनही व्यक्तींची यादी लिहून पूर्ण करतात, तेव्हा जादूची कृती पुढे चालू ठेवताना तो फोटो हातामध्ये घ्या आणि नेहमी तुम्हाला दिसेल अशा ठिकाणी ठेवा किंवा तुमच्या मोबाईलमध्ये ठेवा आणि तुम्हाला त्या फोटोकडे बघाल तेव्हा त्या व्यक्तीचं नाव घेऊन आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. ते एक सुंदर असं त्यांनी अजून एक उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे आभारी आहे केतकी, कामानिमित्त जर तुम्ही फिरत असाल तर ते फोटो तुमच्या बॅगमध्ये खिशात घेऊन जा. दिवसातून 3 वेळा त्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करा आणि वर सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे त्या व्यक्तीचं नाव घेऊन आभार माना. नंतर आता तुम्हाला तुमच्या नातेसंबंधाचे जादूच्या नातेसंबंधात रूपांतर झालेले दिसून येईल. आता ही कृती बघा. आज आश्चर्यकारक अशी कृती तुम्हाला प्रत्येक नातेसंबंध उदात्त बनवण्यासाठी आवश्यक वाटत असेल, तर ते म्हणजे जसं की बघा, त्यांनी सांगितलं की आपल्याला ह्या व्यक्तींचं नावं लिहून त्यांच्याबद्दल मॅजिक स्टोन हातामध्ये घेऊन कृतज्ञता व्यक्त करायची. तर हे झालं. मी तुम्हाला म्हणजे काही गोष्टी शिकवेल पण, परंतु मी तुमच्यासाठी एक स्पेशल असं जास्त स्पेशल असं नातं असतं. खूप स्पेशल नातं आहे. ह्या जगामध्ये याच्यापेक्षा सुंदर नातं कोणतंच नाही, असं मी तरी नक्कीच म्हणेल. आणि ते नात्याची आपल्याला बऱ्याचदा ना जाणीव होत नाही. आणि कोणतं असेल बरं? तुम्ही मेसेज करू शकता. कोणतं नातं असेल जगातील सर्वात सुंदर असं नातं? आई आणि मुलगा, आई-वडील आणि मुलगा, बरोबर. वडील आणि मुलगा, हे सर्वात जगातील सुंदर असं नातं. कुठलाही परताव्याची परतफेड न मागता हे जे नातं असतं हे म्हणजे बघा, तुम जैसे हो वैसे हो आपको पसंद करते. म्हणजे तुम्ही जसे आहात ना तसेच ते तुम्हाला समजून घेत असतात. बघा आपण म्हणतो ना, आपल्या आई-वडिलांना आपलं मूल कसंही असेल, तरी ते आवडत असतं. ते छानच वाटत असतं की नाही याच्यापेक्षा सुंदर नातं कोणतंच नाही. तर याच्यासाठी मी काही गोष्टी तुम्हाला एक आहे वडिलांनी मुलासाठी लिहिलेलं छान असं पत्र, ते वाचून टाका. आपल्या ह्या जादू ह्या पाठचा भाग नाहीये. परंतु जेव्हा तुम्ही हे वाचाल ना, तर नक्कीच डोळ्यात पाणी आणण्यासारखंच आहे. कारण मी माझ्या फिजिकल सेंटरमध्ये वाचून पण दाखवलेलं आहे. खूप सुंदर आहे आणि वडील आणि मुलगा, आई आणि मुलगा हे नातं तर सगळ्यांनी आवर्जून सांगितलं. आई आणि मुलगा, आई आणि मुलगी, आई आणि मुलगी, बरोबर आहे. पण वडिलांविषयी कधी कोणी काही म्हटलंच नाही. परंतु जेव्हा विचार करा, मुलीचं लग्न होतं तर सर्वात जास्त वाईट वाटणारा तो असतो, तो वडीलच असतो. मुलाला जेव्हा वडिलांची चप्पल येते, तर सर्वात खुश असणारा तो वडील असतो. मुलगा जेव्हा मोठा होतो आणि बघतो, तर सर्वात खुश, प्राउड फील करणारा तो वडील असतो. बरोबर आहे. आई मुलाला कडेवर घेत असेल, परंतु बाप घेत असतो, तो त्याच्या खांद्यावर घेत असतो. म्हणजे सर्वात महत्त्वाचं जे प्रेमळ नातं जगातलं, तर ते आहे वडील. आई तरी प्रेम बोलून दाखवते, परंतु वडील कधी दाखवत नाही. कधी आपण म्हणतो ना, अगदी नारळ जे असतं ना, नारळाप्रमाणे कठीण असणारा, परंतु आतमध्ये पाण्यासारखा असणारा हे वडील. तर हे नातं ना आपल्याला आपण कधी समजून घेतलंच नाही. तर आपण त्या नात्याबद्दल मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. थोडक्यात तुम्हाला पत्र आहे, वडिलांनी मुलासाठी लिहिलेलं पत्र. म्हणजे तुम्हाला आयडिया येईल, की त्या व्यक्तीविषयी तुम्हाला कशी कृतज्ञता व्यक्त करायची. चालेल ना? तर प्रत्येक पित्याने हे पत्र वाचलं पाहिजे. मी तुम्हाला पत्राचं प्रिंट पण पाठवेल वाटल्यास किंवा मग फोटो पाठवेल. आणि ज्यांना माहीत नाहीये, की आहे जे ज्यांना पुस्तक वाचायची आवड आहे, त्यांच्यासाठी सांगते. हाऊ टू विन फ्रेंड्स अँड पीपल, त्या बुकमधलं आहे हे पत्र. मित्र जोडा आणि प्रभावशाली व्हा. म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल. तर खूप सुंदर आहे. मुलासाठी त्यांनी पत्र लिहिलेलं आहे वडिलांनी. पोरा, आज थेट तुझ्याशीच बोलतो आहे. हो, तुझ्याशीच. तुला खूप काही सांगायचं आहे, अगदी मनापासून. या क्षणी तू अगदी गाढ झोपेत आहेस. तुझा इवलासा हात, तुझ्या गालावरचे सुकलेले अश्रू,
तुझ्या कपाळावर जमा झालेले हे घामाचे बिंदू मी कितीतरी वेळा तुझ्या चेहऱ्याकडे पाहतो आहे. तुझ्याकडे पाहता पाहता माझ्या डोळ्यात कळत नकळत अश्रू जमा होत आहे. आता मी अश्रू लपवणार नाही. त्या अश्रूंना मी ओघळू देणार आहे. तुला सांगतो, माझे हे पश्चातापाचे अश्रू आहेत. हो, पश्चाताप. अर्धी रात्र उलटून गेली आहे. मी तुझ्या उशाशी उभा आहे, एखाद्या अपराध्यासारखा. आजवरच्या आयुष्यात मी तुझ्यावर अनेक वेळा रागावलो, कावलो देखील. कधी कारणाने तर कधी अकारण. सकाळचीच गोष्ट घे. तू सकाळी शाळेत जायला निघालास. तुझ्या निरागस बाबडा चेहरा अजूनही डोळ्यासमोर आहे माझ्या. कसं झालं कुणास ठाऊक, मी तुझ्यावर विलक्षण चिडलो. तुला आठवतंय? तू टॉवेल ऐवजी चक्क पडद्यालाच हात पुसलास. तू तुझ्या बुटाला पॉलिश देखील केलं नव्हतंस. तू सर्वत्र घातलेला पसारा, तुझं सर्वत्र विखुरलेली पुस्तके, खेळणी, हे सर्व पाहून मला विलक्षण राग आला आणि मी तुझ्यावर विलक्षण खेकसलो, रागावलो. सकाळी ब्रेकफास्टच्या टेबलावरही तसंच. तू अर्धवट खाणं टाकून उठला होतास. खाताना तू सारखा मचमच आवाज करीत होतास. त्यावरून मी तुला बोललो. तुला तुझी कॉलरही नीट करायला लावली. मी कामावर जायला निघालो. तू मला बाय बाय करीत होतास. पण मी माझ्याच जोशात, माझ्याच रागात होतो. जाताना मी तुझ्याकडं पाहिलं देखील नाही. अशी एकही सकाळ नसेल की मी तुझ्यावर रागवलो नसेल, बोललो नसेल. कारण काहीही असो, मी तुझ्यावर माझा अधिकार गाजवत होतो. बाप होतो. तुला रागवणं, तुला शिस्त लावणं हे माझं परम कर्तव्य आहे, असंच मला वाटतं. मलाच काय, पण प्रत्येक पित्याची ही समजूत आहे. तुला सांगतो, आज मला शब्दकोशात शिस्तीचा अर्थ कळला. शिस्त म्हणजे शिकणे. मी मात्र शिस्तीचा वेगळाच अर्थ काढत होतो. बालपण म्हणजे फुलांचा बहर असतो, ज्यात असामान्य पवित्रता दडलेली असते. हेच मी विसरलो. एक मात्र खरं की तू अवतीभोवती झाडांकडे, पक्ष्यांकडे, सभोवतालच्या अवकाशाकडे पाहायला हवं. तुझ्या हाताला मातीचा स्पर्श घडायला हवा. मोठेपणी अत्यंत निर्भयपणे, सच्चेपणाने तू जगायला हवंस. एवढं मात्र नक्की. मुलाने अमुकच एक करावं असं कर्तव्याचा आग्रह जेव्हा आईबाप धरतात, तेव्हा त्यात प्रेम नसतं. तो जबरदस्तीचा एक प्रकार असतो. या बाबतीत समाज हा आईवडिलांचेच समर्थन करीत असतो. कारण ते जे करण्यास सांगत असतात, तेच अतिशय प्रतिष्ठित असे मानले जाते. मुलाने सुरक्षित अशी नोकरी किंवा धंदा करावा, पैसे मिळवावे, एवढीच आईवडिलांची चिंता असते. चित्रकला शिकून तिच्यावर उपजीविके इतके पैसे कधीच मिळणार नाही असे आईबापाला वाटत असल्यामुळे त्यांच्या दृष्टीने चित्रकलेची ही वेडी हौस सोडून देण्यासाठी ते मुलावर जबरदस्ती करतात. समाजाशी जुळून घेणे, प्रतिष्ठा व सुरक्षितता सांभाळणे हे मुलाचे कर्तव्यच आहे असे ते मानतात. यालाच प्रेम असे नाव देण्यात येते. पण हे प्रेम आहे का? किती प्रीती या शब्दाखाली दडलेलीच भीती आहे. दडलेली भीतीच आहे. तू तुझ्या मित्रांबरोबर मातीत खेळत होतास. तुझे मोजे फाटले होते. तेव्हा मी तुला खूप ओरडलो. ते देखील तुझ्या मित्रांसमोर. मोजे विकत घ्यायची वेळ येईल तेव्हा तुला त्याची किंमत कळेल. असे काहीतरी मी बरळलो. मी काय बोलतो आहे हे तुला कळलं नाही. तू माझ्या चेहऱ्याकडे नुसताच पाहत राहिलास. रात्री देखील मी अभ्यासिकेत वाचत बसलेलो असताना तू माझ्याशी बोलायला आलास आणि मी वाचनात तू व्यत्यय आणल्याबद्दल तुला बोल लावले. तू जवळ आलास आणि अत्यंत कोमलपणे मला म्हणालास, गुड नाईट. इतकं सारं होऊन तू दुखावला गेला नाहीस. आम्ही मोठी माणसं मात्र क्षणाक्षणाला दुखावले जातो. दुसऱ्या क्षणी माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. मी हे काय करत होतो? असं का करत होतो? तुझ्यात आणि माझ्यात मीच अंतर पाडत होतो. बेटा, माझं तुझ्यावर अतोनात प्रेम आहे. खरं सांगतो आहे मी. सततचं दोष दाखवणं, टाकून बोलणं, उणीधुणी काढणं, सतत बोल लावणं, एखाद्या लहान मुलाकडनं प्रौढत्वाच्या वर्तनाची अपेक्षा ठेवणं, यापेक्षा मी खरोखरच काही वेगळं करत नव्हतो. तू लोभस आहेस, निरागस आहेस, माझा लाडला आहेस, माझ्या हृदयाचा तुकडा आहेस. मी मात्र तुझ्याकडनं फार मोठ्या अपेक्षा बाळगून होतो. कशासाठी? योग्य वयात तुला हे सारं कळणारच होतं. सॉरी बेटा, मला माफ कर. मी आता जरी तुला काही समजावून सांगितलं तर ते तुला कळणार नाही. पण उद्यापासून नव्हे, या क्षणापासून मी बदलेन. मला बदलावंच लागेल. मी तुझा लाडका बाबा होऊन दाखवेल. मीही तुझ्याबरोबर मनसोक्त खेळेन. तुझ्याबरोबर हसेन, लहान होऊन खेळेन. तुझ्या प्रत्येक गोष्टीत मी सहभागी होईन. यापुढे मी तुला कधी रागवणार नाही, हे मात्र नक्की.
एखाद्या मोठ्या मुलाप्रमाणे तू माझ्याकडनं मोठ्या अपेक्षा मी तुझ्याकडनं मोठ्या अपेक्षा धरत होतो. आम्ही मोठी माणसं नुसतीच टीका करतो. त्यापेक्षा आपण दुसऱ्याला समजून घ्यायला हवं. हे एक नवं शहाणपण मला आज आलं आहे. अर्थात त्यासाठी सहनशक्ती, सहानुभूती, जिव्हाळा तसेच प्रेमाचं वातावरण मला निर्माण करायचं आहे. तसं मी करेन. उद्या नाही, आजच करेन. तुझा अपराधी बाबा. म्हणजे खूप सुंदर असं मुलाबद्दल वडिलांनी लिहिलेलं आहे. तर ह्या गोष्टी खरोखर होतात. आणि हे झालं वडील आणि मुलांच्या नातेबद्दल. तर हे पण आहे बघा, बऱ्याच जणांना इमोशनल झाल्यासारखं मला लक्षात येतं पण आहे, की खरंच आहे, हार्ट टचिंग आहे. आपण कुठलं नातं समजूनच नाही घेत. होतं ना असं? तर असंच प्रत्येक रिलेशनमध्ये असतं आणि सर्वात ते स्ट्राँग नातं बनेल, जे म्हणतात ना, एक संस्काराचा भाग असतो. मुलांसोबत आपण जशा पद्धतीने वागतो, ते तेच शिकतात, तेच बघतात, जे आपल्याकडनं त्यांना जातं. आपण म्हणतो ना, जे आपण देणार तेच ते घडणार. कारण त्यांनी कधीही बघितलेलं नसतं. आणि आपण जेव्हा बघतो, आता हे नात्याबद्दल मी मुलांबद्दल बोललो, आपल्याकडे अजून भरपूर नातेसंबंध आहेत. त्याच्याबद्दल आपल्याला माहीत म्हणजे रिलेशन चांगले करायचे. तर सर्वात स्ट्राँग नातं जर असेल ना, तर हे सांगितलं तुम्हाला मुलं आणि आई-वडिलांचं. तर बघा, आज जर हे नातं स्ट्राँग झालं, तर कुठेही सुसाईड होणार नाही. कुठेही मुलं आई-वडिलांपासून कुठल्याही गोष्टी लपवणार नाही. म्हणजे आजकाल आपण बघतो, की मुलं खूप जास्त स्ट्रेसमध्ये असतात, डिप्रेशनमध्ये असतात आणि त्यांच्यासोबत एखादी जर वाईट घटना घडली, तर ते आपल्यापर्यंत शेअर करायला सुद्धा घाबरतात. केवळ आपले त्यांच्यासोबत रिलेशन चांगले नसल्यामुळे अशा काही घटना घडतात. आणि विश्वास आणि हे सर्व गोष्टी कुठून येतात माहिती आहे का? जिथे आपला विश्वास असेल. आपल्याला विश्वास दाखवणं पण खूप महत्त्वाचं असतं. म्हणून सांगितलं जातं, मी पहिलेच सांगितलं होतं, हा जो कॉल आहे, ही जी कम्युनिटी आहे, तर इथे कुठलेही न्यूट्रिशन प्रॉडक्ट काहीच नाही. ही फक्त एक कम्युनिटी आहे आणि ही प्रत्येकासाठी आहे. प्रत्येकाच्या मैत्री संबंधासाठी आहे. बरोबर आहे? तर आजची कृती तुम्हाला लक्षात आली आहे? तुम्हाला वाटलं ह्या ज्या व्यक्तींसोबत 3 व्यक्ती निवडायच्या आणि मला तर वाटतं सर्वात पहिले आपल्या मुलांसाठीच करा. मग मित्र परिवारासाठी करा. लेडीज असेल तिने हसबंडसाठी करा. हसबंड असेल तिने वाईफसाठी करा. आई आणि वडिलांचे रिलेशन चांगले नसेल तर त्यांच्यासाठी करा. म्हणजे भावा-भावांचे रिलेशन चांगले नसेल तर ते पहिले नातं शोधा. एक खूप जवळचा मित्र असेल त्याच्यासोबत त्याच्याशिवाय तुम्ही राहू शकत नसेल, तुम्ही त्याच्यासाठी करा. कारण की बघा, जी गोष्ट आपण आपल्या फॅमिलीलाही शेअर करू शकत नाही, ते आपल्या मित्राजवळ आपण शेअर करतो. ह्या अशा सुंदर अशा गोष्टी आहे. आणि इकडे मनोज भगवान म्हणून खूप छोटा मुलगा आज सेशन ऐकतोय. ते पण खूप छान वाटतंय, की आज तो इतका मन लावून ऐकतो ती गोष्ट. तर ह्या अशा छोट्या-छोट्या नातेसंबंधावर आपल्याला फोकस करायचा आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर आजच्या कृती तुम्हाला लक्षात आल्या. बघा, तुम्ही एक व्हिडिओ होता, एक स्टोरी ऐकलेली मी. एक मुलगा असतो आणि म्हणजे एक वडील असतात. ते एक फोर व्हीलर गाडी घेऊन येतात घरी. खूप मस्त एकदम नवी कोरी गाडी घरी घेऊन येतात आणि ते घरात असतात, बाहेर येतात आणि त्या गाडीवर तो काहीतरी करत असतो. तर त्या मुलाच्या वडिलांना खूप राग येतो. अरे, नवीनच गाडी घेतलीये आणि ह्या गाडीवर याने म्हणजे स्क्रॅचेस केले आणि खूप जोरात त्याला मारतात, छडीने मारतात. इतकं मारतात त्याचे म्हणजे अगदी हात फ्रॅक्चर होऊन जातात आणि त्याला हॉस्पिटलला नेण्यात येतं आणि हॉस्पिटलला नेल्यानंतर त्याला 2-3 दिवस ॲडमिट केलं जातं. ते हात लवकर बरे होणार नाही. डॉक्टरनी सांगितलं असतं, "आता हा कायमचा हात त्याचा निकामी झाला. तू त्या हाताने लिहू नाही शकणार किंवा काही त्याच्या महत्त्वाच्या कृती तो करू नाही शकणार." खूप वाईट वाटतं त्याच्या वडिलांना. पण तरी पण ते त्याला कारण नाही विचारत आणि मुलांना पण हे माहीत नसतं, की आपले वडील आपल्याला का का मारलंय म्हणून. आणि जेव्हा ते घरी घेऊन येतात, सुट्टी घेऊन त्या मुलाला घरी येतात आणि दुसऱ्या दिवशी त्या गाडीकडे जातात, तर त्या गाडीवरती लिहिलेलं असतं, "आय लव्ह यू पप्पा." बघा, तो जी कृती करत असतो त्या मुलाला माहीतच नसतं, की आपल्याला वडिलांनी का मारलंय. तर ह्या पण गोष्टी असतात, ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. ह्या समजून घेणं तितक्याच गरजेच्या असतात. तर हे आहे नातेसंबंधाबद्दल आणि आपल्याला नातेसंबंधाबद्दल कृती करायची आहे. आय होप सगळ्यांनी कालची कृती कंप्लीट केली असेल. कालचे जे तुम्हाला सांगितलं होतं 10 वरदान, ते 10 वरदान तुम्ही सर्वांनी नक्कीच लिहिले असतील. पी-डी-एफ ज्यांना मिळालेली नसेल त्यांनी पी-डी-एफ लवकरात लवकर मागवून घ्या. कारण पी-डी-एफ हा एक क्रायटेरिया आहे तुम्हाला उद्याची कृती करण्यासाठीची. बरोबर? तर आजचं तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन मी सांगते, ते लिहून घ्यायचं आहे. चालेल? तयार आहात तुम्ही? ओके. रेडी. आता आजचं पॉझिटिव्ह अफर्मेशन आहे, माझ्या आयुष्यात
आनंदी, प्रेमळ, सकारात्मक नातेसंबंध आहेत. त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. पुन्हा एकदा वाचते, सिंपल आहे. माझ्या आयुष्यात आनंदी, प्रेमळ, सकारात्मक नातेसंबंध आहेत. त्याबद्दल मी खूप आनंदी आहे. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. धन्यवाद, 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 धन्यवाद. ओके, हे आजचं पॉझिटिव्ह अफर्मेशन आहे. पॉझिटिव्ह अफर्मेशन आपल्याला आवर्जून लिहायचं आहे. आणि तर सुरुवातीच्या ज्या 10 कृती आहे त्या ज्यांनी लिहिल्या असतील त्यांनी हँड रेज करा. किती जणांनी लिहिले बघा. तुम्ही जर कृती करणारच नाही तर मग तुम्हाला त्याचा रिझल्ट येणार नाही. अच्छा, श्रद्धाताईंनी केलं, इकडे रंजनाताई, कीर्ती मॅडम केलं, राणी मॅडमनी केलंय, रेणू ऋषी. अच्छा, इकडे सर्वांनी. उद्या ना मला पूर्ण स्क्रीन हँड रेज वाली दिसली पाहिजे, खूप सुंदर वाटली पाहिजे. बरोबर आहे. तुम्हाला जर मी काही सांगायचं आहे आणि माझ्याकडे जर नसेल तर तुम्हाला कसं वाटेल? बरोबर आहे की नाही? मी केलंच नाही तर तुम्हाला नाही समजणार ना. म्हणून तुम्हाला ते करणं गरजेचं आहे. तुम्ही कराल तर तुमचे मेंबर कराल, तुम्ही कराल तर तुमची फॅमिली करेल. बरोबर आहे. मी माझे नातेसंबंधाचे 10 वरदान लिहिलं आहे. मी माझे वाचून दाखवते तुम्हाला पहिले. ओके, मी सांगितलंय तुम्हाला, मी एक दिवस तुमच्या आधी चालते पुढं. माझ्याकडे उत्तम वरदान लिहायचे आपल्याला 10. दररोजचे 10 वरदान वेगळे राहणार आहे, लक्षात ठेवा. अफर्मेशन वेगळं आहे आणि संध्याकाळी दिवसभरात घडलेल्या 3 कृती वेगळ्या आहे. आता मी सांगते माझ्या. नंबर 1, माझ्याकडे उत्तम अशी बुद्धी आहे जिचा वापर मी नेहमी नवीन गोष्टी शिकण्यासाठी करते. त्यासाठी मी या विश्वाचे धन्यवाद मानते. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. रमेश खूप समजदार आहेत. मला नेहमी सपोर्ट करतात. त्यासाठी मी खूप आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. माझा पार्थ खूप हुशार आहे आणि माझे सर्व कामे ऐकतो. असा मुलगा मुलगा मिळाला म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. अपूर्व खूप टॅलेंटेड आहे. बुक रीडिंग खूप छान करतो. फार हुशार मुलगा असा हुशार मुलगा मिळाल्याबद्दल मी देवाचे आभार मानते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. माझं न्यूट्रिशन क्लब मेन चौकात आहे. खूप प्रशस्त आहे. त्यासाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. मला 7 वर्षापासून डेली 2 वेळास न्यूट्रिशन शेक प्यायला मिळतो. त्यासाठी मी ह्या न्यूट्रिशनची खूप जास्त आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. मला ग्रॅटिट्यूड 28 दिवसाचा जादू कोर्स मिळाला आणि खूप जास्त फायदा होत आहे. त्यासाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. मला मॅजिक स्टोन मला मी मागितलेली प्रत्येक गोष्ट अगदी सहजपणे मिळवून देतो. त्या मॅजिक स्टोनसाठी मी खूप आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. मला मिळणाऱ्या पैशाबद्दल मी खूप आभारी आहे, कारण ह्या पैशामुळे माझे सर्व कामं पूर्ण होतात. माझे आई-वडील माझे प्रथम गुरु आहेत. त्यांना पाहून अगदी देवासारखी फिलिंग येते आणि त्यांनी मला खूप छान संस्कार दिले, जेणेकरून मी आयुष्य चांगलं जगू शकते. त्यासाठी मी त्यांचीही आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. हे लिहिलं आहे आणि बाकी मग मी बाकीच्या कृती लिहिल्या आहे. जसं की मॅजिक स्टोनला गोल्ड यूएमएस मागितले होते आणि खरंच न्यू यूएमएसने पेमेंट केले. त्यासाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. एसबीआय साठी म्हणजे मी एसबीआयचं करते. एसबीआय साठी 3 न्यू क्लायंट मिळाले. त्यासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. इव्हिनिंगला सेंटरमध्ये न्यू इन्क्वायरी आल्या. त्यासाठी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. माझ्यासोबत जे घडलं मी लिहिलं. बघा, मी माझा दिवसभराचा क्रायटेरिया तुम्हाला समजावून सांगितला. ओके, खूप छान, मस्त तुम्ही हँड रेज केले. तुमची कृती पण टाकायची आहे. फक्त हँड रेज करून चालणार नाही. ग्रुपमध्ये पण रिस्पॉन्स दिसला पाहिजे. ओके. तर आजच्या दिवसाची कृती मी तशी ग्रुपमध्ये शेअरच केलेली आहे. परंतु आजच्या सेशन बद्दल काय वाटलं? तर 1-2 जण हँड आता लोअर हँड करा सर्वांनी. आजच्या सेशन बद्दल तुम्हाला काय जास्तीत जास्त आवडलं
हे तुम्हाला शेअर करायचंय. कोण जास्त एक्साइटेड आहे? तिकडे राणी मॅडम आहे. ओके. नवीन कोण आहे ज्यांनी फर्स्ट टाइम करते? चला आपण राणी मॅडम कडे जाऊ. गुड मॉर्निंग मॅम, गुड मॉर्निंग ऑल, गुड मॉर्निंग सर. आजचं खूपच इमोशनल होतं टॉपिक आणि म्हणजे जेव्हा तुम्ही लेटर रीडिंग करत होते ना, तर तेव्हा डोळ्यातून आपोआपच पाणी निघायला सुरुवात झालं. आणि त्याचबरोबर माझी मुलगी पण आता कॉलवर आहे, ती पण ऐकत आहे. तिचा मला मेसेज आला, मम्मी रडू नको तू. म्हणजे मुलांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचत आहेत. आणि इथून जर आपलं बॉन्डिंग स्ट्रॉंग होत असेल तर खूप 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 धन्यवाद म्हणते. धन्यवाद 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 तुम्हाला, हिरवे सरांना, पूर्ण कम्युनिटीला, की हा म्हणजे एक मधला मार्ग झाला. व्हिडिओ कॉलवर तर आम्ही बोलतोच, ती आता पुण्यात आहे, पण तिला मी सांगते की तू रोज अटेंड कर. तर आज अजून कळालं की आपण कुठं म्हणजे आपले रिलेशन्स अजून चांगले करू शकतो. आणि त्या लेटरचा तर खरंच खूप परिणाम झाला मनावर. खूप भावुक झाली मी, आधीच इमोशनल आहे, लगेच डोळ्यात पाणी येतं कधी पण. पण आज अजून काही विशेष वाटलं. सो थँक्यू मॅडम, थँक्यू सर, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद मॅडम. आपण जाऊ खुशीकडे. खुशी अनम्यूट कर. बेटा तुझा फर्स्ट सेशन आहे आज. मला नाही, फर्स्ट सेशन नाहीये. मी गेल्या 3 दिवसांपासून जॉईन करते, 3 दिवसांपासून बघतीये मीटिंग. आणि मी तेव्हाच बोलणार होती जेव्हा ते लेटर वाचणं चालू होतं. मी हँड रेज केला होता तेव्हा. मी म्हणलं मी राणी विजय कीर्तनकारची मुलगी आहे आणि एवढं पण म्हणजे इमोशनल करू नका, माझी मम्मी रडायला लागली आहे. हा, ते बुकचं नाव म्हणजे मी ऐकलं नाही, तर मग हाऊ टू मला ते इन्फ्लुअन्स बुकचं फ्रेंड्स नाव अँड पाठव. आणि पीपल. मग मेसेज पण केला की रडू नको. हाऊ टू हा. इन्फ्लुअन्स फ्रेंड्स अँड पीपल. मित्र जोडा आणि प्रभावशीला बना. माझ्याकडे खूप खूप पुस्तकं आहे अशी. अजून कोणाला बोलायचंय? खूप एक्साइटेड असाल त्यांनी बोलायचं. थँक्यू खुशी. तर आपल्याला वेळ होतोय. गुड मॉर्निंग मॅम, बोला. आवाज येतोय तुमचा, बोला. शीलाताई. हॅलो, गुड इव्हनिंग मॅडम. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. धन्यवाद धन्यवाद मला बोलण्याचा चान्स दिला. मॅडम आजचं म्हणजे आज सेकंड डे आहे माझा, पण बघा कसं असतं, आपण मॉर्निंगला सकाळी जे उठतो तेव्हापासून बरेच लोक आपल्याला म्हणजे घरातलेच आणि बाहेरचे पण खूप सारे मदत करतात. पण या सेशन मधून एवढं शिकण्यासारखं आहे की त्यांना आपण धन्यवाद कधी बोलतच नाही. आणि कसं आपण हाय हॅलो करतो, चला बरं ठीक आहे हे ते, पण काही काही लोक आपल्याला खरंच म्हणजे सकाळपासून जेवढी मदत करतात तर त्यांचे खरंच धन्यवाद मानायलाच पाहिजे. आणि हे आज या सेशन मधून शिकायला मिळालं मॅडम, कारण आपल्या जीवनामध्ये खूप चांगले चांगले म्हणजे मदत करणारे लोक मिळतात आणि आपण त्यांचे धन्यवाद कधीच मानत नाही. त्याच्यामुळे हे शिकायला मिळालं की खरंच त्यांचे धन्यवाद धन्यवाद मानायलाच पाहिजे. आणि आपल्या कम्युनिटीमध्ये जॉईन झाल्यामुळं मी आपल्या कम्युनिटीचे आणि सर्वांचे खूप धन्यवाद मानते मॅडम. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद मॅम, खूप सुंदर. ओव्हर टू यू हिरवे सर. कारण आता मला नाही कळत आहे की मी कोणाला बोलायला हे करू, कोणाला वाईट वाटायला नको. आपण हिरवे सरांकडे ओव्हर करू. एक मयूरचा घेऊ आपण. मयूरला म्हणजे दिसत आहे एक्साइटेड, एक घेऊ आपण. सर गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग. धन्यवाद आधी मला तुम्ही बोलायसाठी चान्स दिला. जसं की मला आज आजचा माझा तिसरा दिवस आहे. तुम्हाला आज असं शिकायला मिळालं की मला जसं मायग्रेनचा प्रॉब्लेम होता, तर मी म्हणजे खूप कोणत्याही विचारांना टेन्शन मध्ये जायचं होतं आणि डायरेक्ट म्हणजे मरणाच्याच गोष्टी करत होतो. आणि कधी पण आता मी हा विचार नाही केला की मी मरणाच्या गोष्टी करतो किंवा मला सुसाईड करायचं आहे. पण मी कधी हा विचार नाही केला की आपण आपल्याबद्दल हा विचार केला, पण आपण दुसऱ्याबद्दल विचार नाही केला की आपले आई वडील आहेत, आपले भाऊ बंधू आहेत, तर त्यांच्यावर काय ह्या गोष्टीचा परिणाम पडेल की
तर हे ते मला शिकायला मिळालं की आपण जर असं वाईट वागत गेलो किंवा या गोष्टी जर आपण आहारी गेलो तर आपण स्वतः जीवानं जाणार आहे, पण आपल्या याच्यामुळे आपले आई वडील पण दुखावले जातील. पण मला अशी गोष्ट काही करायची नाहीये. तर त्यासाठी मी खूप आभारी आहे सर्वांचे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. चला, हे छान तुम्ही सांगितलं की बरेच मुलं पाहतो आपण, आणि आज जे आता सोशल मीडिया आहे आणि जो ऑनलाईन गेमिंग आहे, आमच्या एरियामध्ये पण अशा काही घटना घडल्या. सकाळी आमच्या क्लबमध्ये एक विषय झाला की एक व्यक्ती होते आणि त्याला राग इतका येतो. तर मी म्हटलं तुम्ही 75 वर्ष वयाचा येतो, तर राग येतो ते म्हणे कोणाला असं वाटलं का मला असा हात उगार म्हणजे उचलतो मी आणि मारायची इच्छा होते. मग मी त्यांना म्हटलं का तुमच्या वडिलाचा स्वभाव कसा होता? ते म्हणे तर आगच होता म्हणत होतं. म्हणजे इथं आपण पाहतो की वडिलांकडून मुलाकडे काय जातं आणि तो 75 म्हणजे काय एक पिढी समोर जातो. परंतु आता बदलायला तयार आहे. आता त्यांनी काय एक पीडीएफ पण दिलं मी त्यांना. म्हटलं आता तुम्हाला बदलायचं आहे बघा. म्हणजे 75व्या वर्षी सुद्धा व्यक्ती बदलायला तयार आहे. आणि त्यांनी सांगितलं की ते म्हणतं ना, म्हणजे त्यानं एक त्याचं ब्रँड बनवलं. म्हणजे काय हे जर व्यक्ती आले तर आपलं काम होणार आहे. मग ते काय मारधाडवालं काम. परंतु ते आत्ता बदलायला तयार आहे. तर असेच लोक आपल्याकडे खूप येणार आहे आणि असेच बदलण्यासाठी ते मदत होणार आहे त्यांना. परंतु ते जसे पहिल्या दिवशी आले ना, म्हणजे काय म्हणजे ते म्हणतात ना, ओम शांतीमध्ये 20 वर्षापासून जात आहे पण शांती नाही भेटली. आपल्याकडे आल्यानंतर ते जसे आले तर त्यांनी हो नाही करत म्हणजे 5 दिवस त्यांनी घेऊ का नाही पण त्यांना चांगले वाटायचे टॉपिक ते चांगले वाटायचे. आखरी ते मेंबर पण बनले आणि आता ते म्हणजे पीडीएफ घेऊन आता बदलायला तयार आहे. तर अशा घटना खूप आपल्यासोबत होणार आहे येणाऱ्या काळामध्ये, कारण की 75व्या वर्षी बदलणारा मला तर वाटते आमच्या क्लबमधला तो पहिला व्यक्ती आहे. कारण की काय लोक तर बदलत नाही ना. आणि जे मॅडमनं आज घेतलं त्यासाठी धन्यवाद आणि सगळ्यांनी रिस्पॉन्ड केला. असंच आपण येत राहू आणि आपल्या या कॉलचा जे म्हणजे उद्देश आहे, तर आपल्याला काय पूर्ण फॅमिली कशी आपल्याला चेंज होता येईल आणि आपल्या घरामध्ये H3 फॅमिली म्हणजे काय आपलं आरोग्य चांगलं असलं पाहिजे, त्याच्यानंतर आपण आनंदी असलो पाहिजे, रिलेशन चांगले असले पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथून मिळणार आहे. तर थांबू आपण इथे, कारण की 10:30 वाजलेले आहे आणि पुन्हा सकाळी पण उठायचं आहे. तर थांबू आपण इथे. तर आपण थँक्यू मनासाठी आपण अनम्यूट करू शकतो आणि थँक्यू म्हणून आपण इथं स्टॉप करू. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू सर, थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू. मॅडम.